नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत बजाज समिती। बजाज समितीची स्थापना 1986 साली झाली। बजाज समितीचे अध्यक्ष होते JS बजाज। समितीचे नाव आरोग्य मनुष्यबळ नियंत्रण व व्यवस्थापन समिती। बजाज समितीची शिफारस व्यावसायिक निर्मिती अधिक आरोग्यविषयक तज्ञ मनुष्यबळ मिळविण्यासाठी निम वैद्यकीय विज्ञानात व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश करावा। काय? व्यावसायिक निर्मिती अधिक आरोग्यविषयक तज्ञ मनुष्यबळ मिळविण्यासाठी निम वैद्यकीय विज्ञानामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश करावा। नंतर 2 नंबर आहेत मनुष्यबळ गटाची निर्मिती। राज्य आणि केंद्रीय अशा दोन्ही स्तरावर आरोग्याशी निगडीत मनुष्यबळ गटाची निर्मिती करणे। कुठे? तर राज्य आणि केंद्रीय अशा दोन्ही स्तरावर मनुष्यबळ गटाची निर्मिती करणे। नंतर आहेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना। प्रत्येक राज्यामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करून वैद्यकीय आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा शिक्षणाचा समान दर्जा प्रस्थापित करण्याची शिफारसही केली। महाराष्ट्रामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे स्थापन केलेले आहे? तर नाशिक या ठिकाणी। नंतर बघूयात शिक्षकांना प्रशिक्षण। आरोग्य शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षित केले जाईल यासाठी राष्ट्रीय आणि वैद्यकीय शिक्षण धोरणासाठीची शिफारस केली। काय? शिक्षकांना प्रशिक्षण यामध्ये आरोग्य शिक्षण आणि विज्ञान व तंत्रज्ञान यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल। नंतर आहेत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन। या धर्तीवर आरोग्य विज्ञानासाठीच्या शैक्षणिक आयोगाचा विकास करावा। नंतर आहे सुसूत्रीकरण। वास्तववादी पाहणीच्या आधारे राष्ट्रीय आरोग्य मनुष्यबळ नियोजनाच्या सुसूत्रीकरणाची शिफारस बजाज यांनी केली। मित्रांनो, असेच नवनवीन पाहण्यासाठी श्रेणीश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा